मोहोळ टोळीचा म्होरक्या शरद मोहोळची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत आहेत। आरोपीसह संशयितांची चौकशी सुरू असतानाच आता पुण्यातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे। मोहोळ टोळीचा कट्टर वैरी असलेल्या मारणे टोळीचा म्होरक्या गजानन मारनेने राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिलेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांची कुख्यात गुंड गजा मारनेने भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादीचे काही महत्त्वपूर्ण नेते उपस्थित असल्याची माहिती आहे। निवडणुकीच्या तोंडावर गजा मारनेने पार्थ पवारांची भेट का घेतली आहे आणि त्यामागची कारणं काय आहेत हे समजून घेऊयात। पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारनेने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दादा गटाचे नेते पार्थ पवारांची भेट घेतली। यावेळी माजी नगरसेविका असलेल्या मारनेंच्या पत्नी देखील उपस्थित होत्या। मारणे पवारांच्या भेटीत काय घडलं हे समजून घेण्यापूर्वी गजा मारणे कोण आहे हे पाहावं लागेल। गजानन मारणे हे पुण्यातील संघटित गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव। मारणे आणि मोहोळ टोळीत गेल्या अनेक वर्षांपासून रक्तरंजित संघर्ष सुरू आहे। वर्चस्व वादासाठी दोन्ही टोळ्यांमध्ये अनेकदा हिंसक संघर्ष झालाय। गजा मारनेवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये केसेस दाखल आहेत। याशिवाय 6 पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे देखील गजा मारनेवर दाखल आहेत। एका व्यावसायिकाच्या अपहरणाच्या प्रकरणात गजा मारनेसह त्याच्या 14 साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती। मुंबईतील तळोजा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर गजा मारनेने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जंगी रॅली काढली होती। परिणामी महामार्गावर तुफान वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता शरद मोहोळच्या हत्येनंतर गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे। आगामी लोकसभा, विधानसभा आणि पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी पार्थ पवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। पुणे शहरासह ग्रामीण भागात पार्थ पवारांनी कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटींचा धडाका लावलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नेत्यांची एक नवी फळी निर्माण करण्याचे प्रयत्न पवारांकडून सुरू आहेत। परंतु काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड मोहोळची हत्या करण्यात आली। त्यानंतर आता मोहोळ टोळीचा कट्टर वैरी असलेल्या गजानन मारनेने पार्थ पवारांची भेट घेतली। या भेटीचे फोटोही समोर आले असून यात मारनेने सपत्नीक पार्थ पवारांची भेट घेतल्याचं दिसून येत आहे। यावेळी दादा गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि दत्ता धनकवडे हे देखील उपस्थित होते। या भेटीत गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्यात पुण्यातील निवडणुकांवर चर्चा झाल्याचं बोललं जातं। गजा मारनेची पत्नी जयश्री मारणे या माजी नगरसेविका असून सध्या त्या अजित पवार गटात आहेत। त्यामुळे ऐन लोकसभेपूर्वी गजानन मारणे हा दादा गटात प्रवेश करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो। त्यामुळे आता गजा मारनेला अजितदादा गटात कुठलं पद मिळणार किंवा कुठली जबाबदारी मिळणार याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत। गजा मारणे आणि पार्थ पवारांच्या भेटीवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।